मी सतीश. आज आपण मंथन सामान्य ज्ञान परीक्षेबद्दल माहिती जाणून घेऊया. मंथन सामान्य ज्ञान परीक्षा ही आपण 1ली ते 8वी देऊ शकतो. 1ली पासून ते 8वी पर्यंत तुम्ही देऊ शकता ही परीक्षा. त्यासाठी नाही काय ना, तुम्हाला नोंदणी करावं लागेल, म्हणजे फॉर्म भरावा लागेल. तर फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला समजा तुम्ही ज्या शाळेत आहे तिथे एक स्थानिक प्रतिनिधी नेमलेला आहे. त्या स्थानिक प्रतिनिधीकडून तुम्ही 1ली ते 8वी पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. यासाठी माध्यम कोणतं कोणतं आहे, म्हणजे परीक्षेचा लँग्वेज कोणती कोणती आहे. तर मराठीत तुम्ही पेपर देऊ शकता, इंग्रजीमध्ये आणि सेमी इंग्रजी, म्हणजे तिन्ही पण लँग्वेजसाठी तुम्ही एक्झाम देऊ शकता. त्यासाठी काय आहे, परीक्षा शुल्क जो आहे तो नाही काय ना इयत्ता वाईज थोडासा वेगवेगळा आहे. तो तुम्हाला पूर्ण डिटेल माहिती स्थानिक प्रतिनिधीकडून मिळेल. तर ही परीक्षा कधी कंडक्ट केली जाते, तर समजा आता तुम्ही फॉर्म भरणार तर फॉर्मची मुदत किती आहे, 31 ऑगस्ट त्याची मुदत आहे. आणि समजा तुम्ही लेट झाला तर 15 सप्टेंबर 2025 पर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता. पण त्याला थोडीशी फी आकारली जाते, तर 50 रुपये एक्स्ट्रा चार्जेस तुम्हाला लागतील. तर आपण आता परीक्षा केव्हा कंडक्ट केली जाते, तर 1 फेब्रुवारी 2026 ला रविवारी ही परीक्षा घेतली जाईल तुमची. त्यानंतर परीक्षेचा निकाल केव्हा लागेल, तर 25 मार्च 2026 परीक्षेचा निकाल लागेल. तर यासाठी अभ्यासक्रम काय बाळांनो, तर अभ्यासक्रम हा 2 सेक्शन मध्ये वेगळा केलेला आहे. पहिला आहे 1ली ते 2रीचा एक अभ्यासक्रम दिलेला आहे आणि 3री ते 8वी साठी एक अभ्यासक्रम दिलेला आहे. तर पहिला 1ली ते 3रीचा जो अभ्यासक्रम तो आपण बघूया. तर त्यासाठी मराठी आहे 15 प्रश्न असणार मराठीचे, आधी गणिताचे 25 प्रश्न असणार, मराठी गणित, इंग्रजीचे प्रश्न 10 प्रश्न आणि बुद्धिमत्ता 25 प्रश्न, असा टोटल 75 प्रश्न एका पेपरला असणार आहे. आणि ते एका प्रश्नाला 2 गुण आहेत, म्हणजे टोटल 150 गुणांचा तुमचा पेपर होईल. आणि त्यासाठी वेळ किती बाळांनो, तर 1.5 तास, टोटल 1.5 तास वेळ दिलेला आहे. हे झालं 1ली व 2री साठी एकच पेपर कंडक्ट केला जातो. तसं 3री ते 8वी साठी 2 पेपर कंडक्ट केले जातात. तर पहिला पेपर आहे मराठी व गणिताचा. तर मराठीचे त्यामध्ये 25 प्रश्न आहेत, गणिताचे 50 प्रश्न, असे टोटल 75 प्रश्न आहे. एका प्रश्नाला 2 मार्क, टोटल 150 मार्काचा पेपर होईल. त्याला वेळ किती बाळांनो, तर 1.5 तास वेळ आहे, 90 मिनिटे टोटल वेळ आहे. तर दुसरा पेपर कोणता आहे 3री ते 8वी साठी, इंग्रजी आणि बुद्धिमत्ता मिळून. तर इंग्रजीचे आपल्याला 25 प्रश्न असतील आणि बुद्धिमत्ताचे 50 प्रश्न असतील. तर टोटल प्रश्न किती झाले 75, एका प्रश्नाला 2 गुण, टोटल 150 गुण आणि वेळ किती 1.5 तास वेळ, म्हणजे 90 मिनिटं. आता समजा तुमचा परीक्षेमध्ये नंबर आला तर पारितोषिक हे वेगवेगळ्या प्रकारचे आहे. पहिलं राज्यस्तरीय पारितोषिक आहे, दुसरं जिल्हास्तरीय पारितोषिक आहे. समजा राज्यस्तरीय तुमचा पहिला क्रमांक आला तर बक्षीस किती बाळांनो, 7,000 रुपये आहे. समजा दुसरा नंबर आला तर 1,000 कमी, म्हणजे दुसरा नंबर आला तर 6,000 पारितोषिक भेटेल, तिसरा आला तर 5,000, चौथा आला तर 4,000 आणि 5वा आला तर 3,000 रुपये बक्षीस आहे. टोटल 5 क्रमांक काढले जातात राज्यस्तरीय मध्ये. आणि जिल्हास्तरीय मध्ये कसं आहे, पहिल्या क्रमांकाला 2,000 बक्षीस आहे, दुसऱ्या क्रमांकाला 1,1500 बक्षीस आहे, तिसऱ्या क्रमांकाला 1,250 आहे, चौथ्या क्रमांकाला 1,000 बक्षीस आहे आणि 5व्या क्रमांकाला 750 रुपये बक्षीस आहे. या व्यतिरिक्त जे उत्तीर्ण विद्यार्थी त्यांच्यासाठी एक प्रमाणपत्र भेटलं जातं. प्रकारे हा पूर्ण सारांश आहे 1ली ते 8वी साठी मंथन सामान्य ज्ञान परीक्षा. याचा एक फायदा काय होतो आपल्याला, जे नाही का स्कॉलरशिप परीक्षा आहे, परत NSS आहे, ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्याचा याच्या माध्यमातून आपला सराव होऊन जातो. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पाठवा.